मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। मुंबईमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेकडून नियमांचा अंमलबजावणी न करणाऱ्या 28 बांधकामांना नोटीस, पालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू। राजीव गांधी वरळी वांद्रे सेतूच्या खांबांची तपासणी होणार, पाण्याखालील भागाची विशेष वाहनानं पाहणी होणार, खांबांची झीज कितपत झाली आहे प्रामुख्यानं तपासलं जाणार। मुंबईसह 7 शहरांमध्ये 5 लाख कोटींच्या घरांची विक्री, गेल्या वर्षापेक्षा यंदा उलाढाल वाढली, मात्र घरांच्या विक्री संख्येमध्ये घट, घरांच्या किमतीमध्ये 16% वाढ। मुंबई पालिकेच्या सीबीएसई, सीआयएससी आणि आयबी मंडळाच्या शाळांसाठी जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार, नर्सरीच्या तब्बल 1242 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार। मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी जानेवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार, नर्सरीच्या तब्बल 1242 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये 2 दिवसांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता, गेल्या 24 तासांमध्ये शहराच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये घट। पिंपरी चिंचवड पालिकेनं 2 महिन्यामध्ये तब्बल 36,000 अवैध फ्लेक्स हटवले, 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर 47,000चा दंड वसूल। पुणेकरांना सायबर चोरट्यांचा वर्षभरात 136.73 कोटींचा गंडा, केवळ 74,27,292 रुपयांची पोलिसांकडून वसुली, सायबर फसवणुकीच्या 140 तक्रारी प्राप्त। कल्याणमध्ये टवाळखोरांच्या विरोधात पोलीस ॲक्शन मोडवर, भर रस्त्यामध्ये फटके देत काढायला लावल्या उठाबशा।